का, दौरे झाले का, निधन झालं का, वाणी आले का, रक्ती झाली का, एक मध्ये ऐकलं एक सारखी सगळ्या ठिकाणी ढगफुटी होणार आहे. जीव चिडी धोक्यातच काय म्हणते म्हणायला, जीव धोक्यातच चिडी धोक्यात. अशी परिस्थिती काही काही माणसांची झाली होती. वारकऱ्याची नाही, वारकऱ्याची होतही नाही. वारकऱ्याची का होत नाही त्याचं कारण आहे देह दावो आत्मारा, दृढ भाव चरण मासोमी सर्वथा मान तुझी पंढरी नाथा. एवढा दृढ विश्वास वारकऱ्याचा संतांच्यावर असणाऱ्या विश्वासानं त्याच्या अंतःकरणात दृढ विश्वास तयार होतो. नाही तर वारकरी वरून पाडी आणि रोडनं चालणं नाही. 4 दिवस एक सारखा पाऊस, त्या 4 दिवस पावसामध्ये एक सारखे वारकरी चालते आणि पाऊसही अशी मजा घ्यायचा. दुपारून कपडे मस्त धुऊ द्यायचा, चांगले साबणाला धुऊ द्यायचा आणि संध्याकाळी चप्पलच्या गाड्यानं टाकायचा, नाहीतर ते कपडे भरून जायचे. अशी मजा रोज 4 दिवस. त्या पावसातही वाट चालणं वारकऱ्यानं सोडलं नाही. दृढ विश्वास आहे येता देखील माझा माय बापा घटिका दिवसले कधी कधी पंढरपूरच्या पर्वताला मी पाहेल असं प्रत्येकाच्या अंतःकरणात असणारी भावना आणि संतांची शक्ती हे 2 वारकऱ्याला चालवतात. आणि जायचं कशासाठी? जाऊ देवाच्या, जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा, जाऊ देवाच्या गावा. देव देईल विसावा. खरंच देव विसावा देईल का? खरंच देईल का? प्रत्येक जीवाचा विश्वास संतावर आहे. संतांनी सांगितलं, काय सांगितलं? स्वतःचा अनुभव सांगितला. आता कोठे धावे मन तुमचे चरणा देख लिया, भाग गेला सीन गेला अवघा भाग गेला सीन गेला. 1 महिन्याचा, 1.5 महिन्याचा, 2 महिन्याचा थकलेला वारकरी वाटेनं चालता चालता पांडुरंगाच्या 8 तास गाडी तरी उभा राहिला आणि समोर नुसतं पांडुरंगाचं मुख जरी पाहिलं तरी त्याच्या 1.5 महिन्याचा 2 महिन्याचा थकवा निघून जाते. एवढी ताकद त्या पांडुरंगाच्या चरणात सुखाव